आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की हे विरोधी पक्षांचे आवडते आहे. नितीनजी, बऱ्याच वर्षापासून मी पाहत आहे आणि तुम्हाला देखील हे माहित आहे, विरोधी पक्षांचे जे नेते आहेत फार प्रेमळ नजरेने तुमच्याकडे पाहत असतात. ते विचार करतात की आम्ही काही करू शकलो नाही, हे करतील. आता कोणीतरी मला सांगितले की राहुल गांधी असा विचार करत असतील की मला माहित आहे तू परका आहेस, पण कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. हे बघा, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की मी विचारक दृष्टी सिद्धांतनिष्ठ राजकारणाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि संघ विद्यार्थी परिषद इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. आणि म्हणूनच मी माझ्या विचारांवर, माझ्या तत्वांवर दृढ आहे. आणि आम्हाला जे शिकवलं गेलंय की जे कायदेशीर काम आहे ते सगळ्यांचं असलं पाहिजे. मी मंत्री भारतीय जनता पार्टीचा नाहीये, देशाचा आहे. आणि देशाची जनता कोणत्याही पार्टीची असो, कोणत्याही जाती, पंथ, धर्म, भाषेची असो, जे कायदेशीर काम आहे ते झालंच पाहिजे, असे संस्कार झालेत आमच्यावर. आता काय होतं की जेव्हा कोणी एमपी माझ्याजवळ येतो, मी राष्ट्रीय महामार्गाचा आहे. समजा एक बीजेपीचा मंत्री आला, त्याचा रोड मी बनवला आणि नंतर काँग्रेसचा एमपी आला, त्याचा नाही बनवला, तर रोडची कामं तर अडकलीच ना. मला तर सगळी कामं करायची आहेत. तर जितके पण विरोधक पक्षाचे येतात, त्यांची कायदेशीर कामं असतील तर मी ती सगळी करून देतो. हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मला खूप आश्चर्य वाटलं की एक दिवस आमच्या मागच्या अधिवेशनमध्ये एक चर्चा झाली माझ्या डिपार्टमेंटवर आणि 75 मेंबर ऑफ पार्लिमेंट बोलले. त्या दिवशी मी नागपूरला निघून गेलो होतो म्हणून मी राज्यमंत्रींना बोललो की तुम्ही उत्तर द्या. चर्चा 2 दिवस चालू होती. सकाळी मला 12 वाजता स्पीकर साहेबांचा, बिर्लाजींचा फोन आला. ते म्हणाले, "नितीनजी, तुम्ही सभागृहामध्ये नाही आहात?" मी म्हणालो की नागपूरला थोडं काम होतं म्हणून आलो इथे. ते बोलले, "नितीनजी, प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल इतकं छान बोलतोय आणि तुम्ही अशा वेळी सभागृहामध्ये तुम्ही नाही आहात, हे चांगलं नाही वाटत आहे. तुम्हाला इथे आलं पाहिजे होतं." मी म्हटलं, "तुम्ही असं बोलताय तर मी लगेच प्लेन पकडून येतो तिथे." मी लगेच 3-4 वाजता आलो आणि मी देखील बसलो आणि मला आश्चर्य वाटलं की जे आमचे कट्टर विरोधक आहेत आणि सगळ्या पक्षांचे लोक 100% 75 एमपीजनी प्रत्येक जण जागेवरून उठत होता आणि माझं अभिनंदन करत होता. मला शुभेच्छा देत होते, धन्यवाद म्हणत होते आणि बोलत होते. तर मी त्यांना म्हणालो की माझा पक्ष ठाम आहे. माझे विचार ठाम आहेत आणि माझ्या पक्षावर आणि माझ्या विचारांवर तुमचे मतभेद पण आहेत. पण मला खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा की तुम्ही हे सगळं असूनही मला ॲप्रिशिएट करताय, धन्यवाद देताय. लोकशाहीमध्ये अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की मतभेद असले तर चालतील, पण मनभेद नसावेत कधी. आपण सगळे एकमेकांचे विरोधक आहोत, दुश्मन नाही. आणि मोदीजींनी देखील आपल्याला हेच सांगितलंय की सबका साथ, सबका प्रयास और सबका विकास. तर मला वाटतं की ह्याच भावनेने आपण काम बघा, केलं राहुलजी पाहिजे. तुमच्या कामाचं कौतुक करत नव्हते. हो. ते दिवसभर मोदीजींना कोसत असतात. खूप प्रकारचे वक्तव्य त्यांच्याबद्दल करतात. बीजेपीच्या विरुद्ध विष पसरवतात, आर-एस-एसच्या विरुद्ध विष पसरवतात. पण फक्त तुमच्याबद्दल म्हणतात की नितीन गडकरी एकटे असे मंत्री आहेत जे मनापासून बोलतात आणि खरं बोलतात. माझा पक्ष, माझे सिद्धांत हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि बाकी जे तुम्ही मागे चालवलं होतं ना, मुंगेरी लाल के हसीन सपने, तर राजकारणामध्ये काही लोकांची स्वप्न असू शकतात. पण जेवढं मला माहिती आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आणि सरकार राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी काम करत आहोत आणि पूर्णपणे आम्ही इमानदारीने ते काम करत आहोत. जे लोक असा विचार करत असतील तर चुकीचा विचार आहे. पार्टी, सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वानुसारच आम्ही काम करत आहोत. याबद्दल कोणाच्या मनात कसलाही संशय असण्याचं काही कारण नाही. पण त्यांची तर तक्रार अशी आहे की त्यांना बोलून दिलं जात नाहीये. त्यांचा माईक बंद करून ठेवतात. संसदमधलं सदस्यत्व समाप्त करण्यात आले. गळा दाबून ठेवला. हे बघा, त्यांचं सदस्यत्व कोणत्या बीजेपीनी समाप्त नाही केलंय किंवा मोदीजींनी समाप्त नाही केलंय. त्यांचं सदस्यत्व समाप्त केलंय कोर्टाने आणि त्यासाठी आम्हाला दोष देणं बरोबर नाहीये. बाकी राजकारण आहे. मी देखील विपक्ष नेता होतो. मी जेव्हा पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा तर 2-2, 3-3 महिने सभागृह चालत नसायचे. तिथे बसल्यानंतर तसंच बिहेव करायचे लोकं. आता हे राजकारण तर चालत राहतं, पण एक गोष्ट नक्की आहे. आपल्या अटलजींनी म्हटलेलं विधान होतं की पक्ष येईल, निघून जाईल. माणसं येतील, निघून जातील. प्रधानमंत्री येतील, बदलतील. पण देश हाच राहील.
हा देश भले कोणताही पक्ष असो, कोणताही नेता असो, कोणतंही सरकार असो, या देशाची जनता सार्वभौम आहे, लोकशाही सार्वभौम आहे आणि देशाची प्रगती झाली पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे, हेच आम्हाला शिकवलं गेलं आणि त्याच्याच आधारावर नितीनजी बघा, आजकाल अशी अवस्था आहे, की राहुलजींनी तर पूर्ण जगात तक्रार केली होती लंडनला जाऊन, की बघा आमच्या इथे लोकशाहीचा गळा आवळला जातोय. आमच्या इथे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. मला बोलण्यासाठी इथे यावं लागतंय. बघा, एक गोष्ट महत्त्वाची आहे, की देशामध्ये किंवा राजकारणात बाकीच्या गोष्टी ज्या बोलायच्या आहेत, त्या देशामध्येच बोलाव्यात. देशाच्या बाहेर जाऊन नाही बोललं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, इंदिराजींचं उदाहरण आहे. इंदिराजींना विशेषतः जेव्हा शाह कमिशन वगैरे लावलं होतं आणि इमर्जन्सीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, तेव्हा इंदिराजी लंडनला गेल्या होत्या आणि तिथल्या पत्रकारांनी त्यांच्यासोबत जे काही होतंय त्याबद्दल विचारलं, तर त्या म्हणाल्या, "जे माझे प्रश्न आहेत, देशामध्ये जे काही माझ्यासोबत होत आहे, त्याबद्दल मी देशाच्या बाहेर चर्चा नाही करणार. याची चर्चा मी देशातच करेन." मला वाटतं, की राहुलजींनी इंदिरा गांधींकडून ही गोष्ट नक्कीच शिकली पाहिजे. आता तर त्यांना वाटतंय, की जर्मनीने सपोर्ट केला आहे. अमेरिकेने म्हटलं आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि दिग्विजय सिंगने तर त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. स्वागत केलंय जर्मनीचं, की हो खूप चांगलं केलं तुम्ही. हे बघा, देशातली चर्चा देशामध्ये झाली पाहिजे. देशाबद्दल जी काही त्यांची नाराजी आहे, त्यांची चिंता आहे, मतभेद आहेत, त्यांचं राजकारण आहे, जे काही आहे, त्यांचा राग देखील असू शकतो. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फंडामेंटल राइट आहे. त्यांनी नक्की बोलावं. टीका-टिप्पण्या करायच्यात करा. पण देशाबद्दलची चर्चा देशामध्ये केली पाहिजे. बाहेर जाऊन देशाबद्दल देशाची अप्रतिष्ठा होईल, अपमान होईल, असं कोणत्याच व्यक्तीने नाही केलं पाहिजे. हीच तर लोकांची देखील अपेक्षा आहे, जी मला वाटतं बरोबर आहे, उचित आहे आणि योग्यही आहे. आता त्यांच्या तक्रारी तर ते पण करतात आणि आजकाल प्रियांकाजी देखील करायला लागलेले आहेत. त्या म्हणतात, की बी-जे-पीवाले माझ्या भावाला पप्पू म्हणतात. त्याची डिग्री देखील चेक केली नाही. डिग्री पाहिली असती तर पप्पू म्हटलं नसतं. बघा, कोण काय म्हणतं आणि कोण काय बोलतं, हे जगामध्ये चालूच राहिलं पाहिजे. हे बघा, ज्याची फिल्म चालते, त्याच हिरोची चर्चा होते आणि हिरोईनची चर्चा होते. जी फिल्म फ्लॉप होते, त्याची चर्चा होत नाही. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि राहुल गांधी विपक्षाचे नेते आहेत. तर चर्चा तर होत राहील आणि जर चर्चा नाही झाली, तर तुमच्यासारखे लोक दिवसभर काय दाखवणार टीव्हीवर? तुमच्यासाठी देखील जोपर्यंत चर्चा होणार नाही, भांडणं मारामारी होणार नाही, वादविवाद होणार नाहीत, आपकी अदालत पुढे कसं जाईल? खटले कसे चालतील? पण तुमची अतिशय विनम्रपणे चर्चा होते, जी लोकांचे प्रबोधन करते. आता राजकारणात जसं मी म्हटलं, की आपण एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आपल्यामध्ये पण मतभेद असू शकतात. त्यांच्या मर्यादेचं पालन करून लोकसभेमध्ये असलं पाहिजे. आता कधी-कधी आमच्या स्पीकर साहेबांसमोर येऊन त्यांच्या इथे असलेला कागद घेऊन फाडून फेकून दिला जातो. ते चांगलं नाही दिसत. मला अटलजींनी एकदा सांगितलं होतं, महाराष्ट्रामध्ये आले होते, की विरोध व्यक्त करण्याचा हा मार्ग नाहीये. आपण सभ्यतेने आणि सहजतेने विरोध व्यक्त करू शकतो, असं मला वाटतं आणि मर्यादेचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं संसदीय लोकशाही ही आमच्यासाठी आमची आस्था आहे, आमची श्रद्धा आहे. स्पीकर आपलं एक सिस्टम आहे, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि म्हणूनच पण नितीनजी त्यांच्या पक्षाचे नेते असं म्हणतात, की जे नेहरू गांधी कुटुंब आहे, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका यांच्यासाठी वेगळा कायदा असला पाहिजे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे रेकॉर्डरवर त्यांनी म्हटलंय मला प्रमोद सांगा, तिवारी काँग्रेसचं यांनी. जेव्हा सरकार होतं आणि जेव्हा युपीएचं सरकार होतं, तेव्हा अमित शाह बरोबर काय केलं? यांचं सरकार होतं तेव्हा खोटे आरोप मोदीजींवर लावले गेले होते. अमित शहाना सांगितलं गेलं होतं, की तुम्ही सांगा, माफीचे साक्षीदार बना, मोदीजींचं नाव सांगा आणि तुम्हाला सोडून देऊ. हे कोणतं राजकारण आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं, की आपण सगळ्यांनी मिळून विचारांच्या आधारावर राजकारण करावं. राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक बदल करावे. मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पक्ष वेगळे असू शकतात, झेंडे वेगळे असू शकतात, नेते वेगळे असू शकतात. पण ह्या देशाचा विकास, गरीब माणसाचा विकास आणि संसदीय लोकशाही, लोकशाही आमची आस्था आहे. पार्लमेंट आमचं मंदिर आहे. तिथली प्रतिष्ठा जपणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. मला वाटतं, की याचा देखील विचार केला पाहिजे. त्यामुळे आपली लोकशाही विकसित करू शकतो आणि सामान्य जनता जेव्हा टीव्हीवर पाहते आणि ज्या प्रकारचं वातावरण तयार होतं, तर लोकांचं लोकशाहीवरच नाही, पूर्ण सिस्टमवरचा सुद्धा विश्वास कमी होतो. ही चांगली गोष्ट नाही. पूर्ण जगामध्ये नितीनजी न्यूयॉर्क टाइम्स सारखे वर्तमानपत्र ते काय लिहितात, की मोदी खूप पॉप्युलर आहेत.
खूप पॉवरफुल झाले आहेत आणि याच कारणामुळे आता ते न्याय संस्थेला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं सरकार जे आहे, आपले प्रधानमंत्री जे आहेत, प्रत्येक वेळी न्याय संस्थेचा आदर करतात, मीडियाचा नेहमी आदर करतात, लोकशाहीचा देखील आदर करतात आणि जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आले, तर मला आठवतंय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, त्यांनी खाली वाकून पार्लमेंटला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर ते पार्लमेंटमध्ये आले होते आणि मला वाटतंय असं म्हणणं त्यांच्यासोबत अन्यायकारक ठरेल आणि मी तर पीडितच आहे. मी बीजेपीचा अध्यक्ष होतो, माझ्यावर खोटे आरोप लावले, मीडियाने चालवलं आणि नंतर सगळी चौकशी झाली काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आणि मला यूपीए सरकारने हे सर्टिफिकेट दिलं, की माझं कोणासोबत काही संबंध नव्हता. तर कधी ना कधी काय होतं, की खोट्या बातम्यांच्या कारणामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होतो, त्याच्या कुटुंबावर अन्याय होतो आणि पक्षावर पण अन्याय होतो. आपण आयुष्यामध्ये कोणावरही आरोप लावण्याआधी व्हेरिफाय केलं पाहिजे. केजरीवालने तुमची माफी मागितली होती. हे बघा कित्येकदा असं आपल्याला वाटतं बोलणं, ते गैरसमजामुळे होऊन जातं. कारण राजकारणामध्ये असे देखील काही लोकं आहेत, जे एकमेकांच्या विरुद्ध कागद पोचवत असतात. आपलं काम हे आहे, की कागद मिळाल्यानंतर त्याला व्हेरिफाय केलं पाहिजे आपण आणि मला वाटतं थोडं हेल्दी वातावरण असलं पाहिजे. आमचा पक्ष, आपले प्रधानमंत्री ही लोकशाही 4 पायांवर उभी आहे. एक न्याय संस्था आहे, दुसरी कार्यकारी टीम आहे, तिसरी मीडिया आहे आणि चौथी म्हणजे विशेष करून आपली न्यायपालिका आहे. तर ही जी मीडिया, न्यायपालिका, एक्झिक्युटिव्ह विंग, लेजिस्लेटिव्ह विंग या चारही गोष्टींवर जी आपली लोकशाही उभी आहे, तर या लोकशाहीचा आदर ठेवला पाहिजे. जगामध्ये आपली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे. मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात याला. पण नितीनजी त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या कुटुंबाने बलिदान दिलं आहे. आमच्या कुटुंबाने हौतात्म्य स्वीकारलंय. यामुळे तुम्ही या कुटुंबावर प्रश्न नाही उठवू शकत. हे लोक म्हणून कोर्ट त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. हे बघा लोकशाहीमध्ये माणूस कितीही मोठा असो, कितीही मोठा असो, कायद्याच्या समोर सगळे सारखे आहेत. जर मी देखील जेव्हा कोर्टामध्ये जातो, कोणावर तरी केस केलेत, काही केलं तर समोर उभं राहावं लागतं. असं नाही होत. कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या समोर जज बसले आहेत, असं जसं आज मी इथे बसलोय, सन्माननीय जज साहेब बसलेत आणि ह्यांचा खटला चालल्यानंतर ह्यांचा अंतिम निर्णय येईल, ते आल्यानंतर त्याचा आदर करणं ही लोकशाही आहे. आणि म्हणूनच मला वाटतं मग की तुम्ही काही सल्ला द्याल राहुल गांधींना? नाही आत्तापर्यंत तरी मागितली नाहीये त्यांनी. मला जोपर्यंत मी आहे, मी सगळ्यांना हेच सांगीन, की सगळे पक्ष, सगळ्या नेत्यांनी मिळून आपण लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवूया बघा आणि ते देशाला म्हणतात, पुढे की नेऊ. मी माफी मागणार नाही. माझं आडनाव सावरकर नाहीये. ते वीर सावरकरांना माफी वीर म्हणतात. हे बघा मला या गोष्टीचं फार दुःख आहे. मी वीर सावरकर यांचं पुस्तक वाचलंय. मला त्यांच्या कुटुंबाचं बलिदान माहिती आहे. त्यांची माझी जन्मठेप म्हणून एक पुस्तक आहे. त्याचं हिंदी अनुकरण देखील आलंय. ते वाचता मी रडत होतो. या देशासाठी जेवढं त्याग, बलिदान सावरकरजींनी दिलंय, तेवढं कोणी नाही देऊ शकलंय. भाऊ, कुटुंब, पूर्ण त्यांच्या घरातले कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. या देशासाठी त्यांचं साहित्य, त्यांची कविता लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले या सगळ्यांनी गायल्यात. त्या जास्त करून मराठीत आहेत. हे बघा सावरकरांच्या मोठेपणासाठी त्यांच्या विचाराबद्दल मतभेद असू शकतात. पण सावरकरांबद्दल असं बोलणं खूप चुकीचं आहे. मला खूप दुःख होतं याचं आणि मला हे अजिबात आवडत नाही. आणि वारंवार सावरकरजींचा असा उल्लेख करणं, मला वाटतं खूप हे अन्यायकारक आहे. हे नाही झालं पाहिजे. हां, त्यांच्याबद्दल बोलू दे त्यांना. त्यांना जर काही सावरकरजींच्या विचारांबद्दल मतभेद असतील मनात, तर मी समजू शकतो. गांधीजींची एक विचारसरणी होती, सावरकरजींची एक विचारसरणी होती. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी त्यांची विचारसरणी ठेवली. मग कोणी साम्यवादी होते, त्यांनी आपली विचारसरणी ठेवली. तर आपापल्या विचारांच्या प्रती ते प्रामाणिक होते. मी एक गोष्ट नेहमी बोलतो. मतभिन्नता आपल्या देशात आहे त्याची अडचण नाहीये. पण मतशून्यता, विचारशून्यता ही आपली समस्या आहे. नायदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट. वी आर नोन ऑपॉर्च्युनिस्ट. गंगा गई गंगादास, यमुना गई यमुना ह्याची गरज नाहीये. आपल्या विचारांप्रती जे काही विचार आहेत आपले, भले त्याला मान्यता असो किंवा नसो, त्या विचारांवर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम करणं आणि त्याचबरोबर कटिबद्धता ठेवणं हे खूप आवश्यक आहे.